नमस्कार मित्रांनो, मी शर्मिला. ही गोष्ट आहे माझं लग्न झाल्यानंतर मी कॉलेजमध्ये असतानाची. मी माझ्या सासरमधून कॉलेजला ये जा करत होते. चैतन्य मुंबईमध्ये काम करत होता. तो शनिवार रविवारी घरी यायचा. शनिवार पूर्ण दिवस रात्र व रविवारच्या दुपारपर्यंत तो मला संतोष करायचा. रविवारी पुन्हा मुंबईला जात होता. मी शनिवारची वाट पाहत असायचे. कॉलेजमध्ये मुलांपासून सरांपर्यंत सर्वजण मला लाईन मारायचे. माझ्याबरोबर बोलायचे, काही निमित्त घ्यायचे. एक दिवस आमच्या घरी सासूच्या बहिणीच्या नवऱ्याचा भाऊ घरी आले होते. त्यांचं नाव रघुनाथ आहे. सर्वजण त्यांना काका म्हणतात. मी कॉलेजमधून घरी आले होते. त्यावेळेस ते घरामध्येच होते. त्यांना मी पहिल्यांदाच बघत होते. मी त्यांना पाया पडले. त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद दिला. मी माझे सामान माझ्या खोलीमध्ये ठेवले. किचनमध्ये जाऊन चहा करत होते. माझी सासू किचनमध्ये होती. त्यांनी मला सांगितले, रघुनाथ भाऊजी आठवडाभर आपल्याबरोबर राहणार आहेत. मी चहा बनवून सासऱ्यांना व काकांना दिला. किचनमध्ये येऊन मी सासूसोबत चहा पित होते. रघु काकांना सर्वजण रघु म्हणून हाक मारायचे. म्हणजे त्यांच्यापेक्षा वयाने लहान असतील तर ते त्यांना त्यांच्या नावावरून बोलायचे. माझी सासू त्यांना रघु भाऊजी म्हणते. ते साधारणतः 50 वयाचे, बलिष्ठ शरीर. त्यांचे शरीर पैलवानासारखे होते. ते आधी पैलवान होते. आता ते कृषी विभागामध्ये काम करतात. त्यांना एका सर्व्हेसाठी पाठवले होते. ते आले होते म्हणून माझ्या सासऱ्याने मटण आणलं होतं. आम्ही घरामध्ये चौघांचा असतो, पण माझ्या सासऱ्याने 2 किलो मटण आणले होते. मी सासूला विचारले, एवढे मटण? त्यांनी मला त्यांच्या जेवणासंबंधित जे सांगितलं ते ऐकून मी दंग राहिले. ते आळणी रस्सा व 10 भाकरी रोज खातात. मी जेवण बनवायला घेतले. अर्ध्या तासामध्ये जेवण बनवले व गरमागरम भाकरी बनवायला घेतल्या. माझे सासरे व ते जेवायला बसले. सासऱ्यांनी 2 भाकरी खाल्ल्या व भात घेतला. काका अशा भाकरी खात होते. ते भाकरी कुस्करून त्यावरती रस्सा टाकून खात होते. सासूबाईंनी मला 10 भाकरी सांगितले, पण त्यांनी त्यापेक्षा जास्त खाल्ल्या. त्यांचे जेवण झाल्यानंतर आम्ही जेवायला घेतले. मी भाकरी बनवून दमले होते. आम्ही जेवण करून सर्व आवरलं. आमचं घर 4 खोल्यांचं आहे. खालच्या ठिकाणी 2 खोली, एक हॉल व एक किचन. एक खोली सासू सासऱ्यांची आहे. एका खोलीमध्ये सर्व शेतातील धान्य साठवले आहे. पहिल्या मजल्यावरती आमची खोली व त्याला लागूनच रिकामी होती. पुढे रिकामा असा टेरेस होता. घराच्या बाजूला गुरांचा शेल आहे व दुसऱ्या बाजूला शेजाऱ्यांची भिंत. मी वरती येऊन ती खोली आवरली. त्यांची झोपायची तयारी केली. खाली हॉलमध्ये येऊन त्यांच्याबरोबर थोडा वेळ गप्पा मारल्या होत्या. माझ्या सासऱ्याने मला झोपायला जायला सांगितलं. मी तिघांच्या पाया पडून रूममध्ये झोपायला आले. पाहुणे आले असल्यामुळे मी कॉलेजमधून आल्यानंतर साडी घातली होती. तसे सासू सासऱ्यांचे कोणतेच बंधन नव्हते, पण सामाजिक बांधिलकी या नात्याने मी ते जपण्यासाठी कोणतेही पाहुणे आले की मी जास्त करून साडीमध्ये असतो.